त्याच खाटाचा आधार घ्यावा लागला. परत घरामध्ये आम्ही एका खाटावरती पडलो. उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही, पळता येत नाही, खाता येत नाही, कुठे जाता येत नाही, अशी अवस्था आमच्या शरीराला आता लागली. एका जागेवर बसावं, उठून थोडस घराच्या फक्त बाहेर जावं, मंदिराकडे जाता येत नाही, गावात फिरता येत नाही. दिवसेंदिवस जायला लागली, दिवसेंदिवस जायला लागली. शरीराच्या वेदना जाणवायला लागल्या. कमरामध्ये गॅप, मणक्यात सगळ्या गोष्टी त्रास द्यायला लागल्या. अंग ठणकायला लागलं. हे सगळं होता 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 सगळी पाहुणी आता यायला लागली. घरातून फोन जायला लागली, या पाहुण्यांना भेटून जा, तब्येत बरी नाही दादाची, तब्येत बरी नाही अण्णांची, तब्येत बरी नाही काकाची, या. सगळी पाहुणी यायला लागली. पाहुणे मंडळी आम्हाला भेटून जायला लागली. आमच्या मुली यायला लागल्या, भेटून जायला लागल्या. बघता 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 तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची आम्ही कधीच कुणीच वाट पाहत नाही. आमच्या घरासमोर गर्दीच गर्दी जमा झाली आणि गर्दीच गर्दी जमा होऊन आमच्या घरासमोर गर्दी झाल्यानंतर फक्त शोकांतिका एवढीच आहे, ती गर्दी पाहण्याकरता आम्ही शिल्लक नाही. 4 जणांनी आम्हाला त्या ठिकाणी घराच्या बाहेर उचलून काढलं. आम्हाला एक आसनावरती टाकलं. ते आसन सुद्धा होतं लाकडाचं, त्याला म्हणतात तिरडी. 4 जणांनी खांदा दिला. गावाच्या बाहेर आम्हाला घेऊन गेले आणि तिथे सुद्धा आम्हाला एका गोष्टीने साथ दिली. तिचं नाव होतं लाकूड. तिथे सुद्धा लाकडाचा फार मोठा ढीग रचवला आणि त्या ढिगावरती चितार चाकर तुझे जलाया, चितार चाकर तुझे जलाया, धीर भी तालकड़ी का, धीर भी तालकड़ी का, जिते लकड़ी मरदे भी लकड़ी, सब लकड़ी का, जिते लकड़ी मरदे भी लकड़ी, सब लकड़ी का.